श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, खूप जणांना असे प्रश्न पडतात की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामींची सेवा करावी की न करावी, आणि जर आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हा पदार्थ सर्वात जास्त बनवला जातो तर आम्ही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी की न ठेवावी, आणि जर ती मूर्ती आम्हाला आणायची असेल तर काय नियम आहे, असे भरपूर प्रश्न पडतात। तर बघा, माझं असं म्हणणं आहे की आपल्या मुखामध्ये स्वामींचं नाम हे 24 तास असायलाच पाहिजे। तो फोटो तुमच्याजवळ असो या नसो, तुम्ही जे मुखामध्ये नाव घेता त्या नावामध्ये किती सारी एक ऊर्जा आहे ज्याच्यामुळे तुमचे जे कामं अडलेले आहे ते होऊन जातील। तर बघा, सर्वात आधी तर मांसाहार ह्या विषयावरती आपण बोलूया। जे लोक मांसाहार करतात असं नाही की त्यांनी स्वामींचं नाव घ्यायचं नाही, तुम्ही कुठे पण राहा, तुम्ही स्वामींचं नाव घेऊ शकता। फक्त एकच आहे की जेव्हा आपण नॉनव्हेज खातो तेव्हा आपण मंदिरामध्ये जातो का? मग नाही। मग जर आपल्या घरी आपण नॉनव्हेज खातो त्या दिवशी आपण स्वामींना नैवेद्य दाखवावा की न दाखवावा, असा पण प्रश्न येतो। माझं असं म्हणणं आहे की तुमच्या घरी नॉनव्हेज चालत आहे तर त्या दिवशी तुम्ही देवाला नैवेद्य नका दाखवू, कारण किती की काही म्हटलं, चटणी मीठ ह्या डब्यांना हात लागलेला असतो आपला, आणि आपल्याला देव हे ऑलरेडी शुद्ध शाकाहारी आहे। मग त्यांना का आपण पाप करायचं आणि त्यांच्यावर नॉनव्हेजचा भार टाकायचा? माझं असं म्हणणं आहे, त्या दिवशी तुम्ही साखरसुद्धा स्वामींना दाखवली तरी चालते। स्वामींना काय, तुमच्या घरामध्ये जे देव असतील त्या देवांना फक्त तुम्ही साखरही दाखवली तरी चालेल। आणि जर तुम्ही मांसाहार करत आहे तर प्लीज होत असेल तर घरी स्वामींची मूर्ती आणू नका। जर आणायचा विचार असेल तर, कारण आपल्यामुळे स्वामींचा अभिषेक ही नित्यसेवा एवढी होणार नाही, कारण ऑलरेडी आपण नॉनव्हेज खातो। आणि जे नॉनव्हेज खाणारे आहे त्यांनी स्वामींचं नाव मुखामध्ये घेतलं तरी चालते, पण त्या दिवशी होत असेल तर कोणती सेवा नका करू, कारण ती देवाला पावन होणार नाही। उगाच कशाला आपण पापाचे भागीरथी व्हायचं। आणि हां, दुसरा प्रश्न म्हणजे ज्यांना मूर्ती आणायची आहे त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनतच नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। गुरुवारच्या दिवशी म्हणा, सोमवारच्या दिवशी, जो तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती अभिषेक करून ह्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता। आणि ज्यांच्या घरी नॉनव्हेज बनल्या जाते त्यांनी एक स्वामींचा फोटो पण आणला तरी चालतं, पण तो फोटो पूर्व दिशेकडे असावं त्याचं तोंड, असा फोटो तुम्ही घेऊन या। आणि फोटो कसा आणायचा? सर्वात आधी तर जेव्हा आपण फोटो सिलेक्ट करायला जातो तेव्हा बघा, स्वामी हे हसरे असावे। फोटो काय, मूर्ती पण तुम्हाला जेव्हा घ्यायची आहे तेव्हा हे स्वामींचं मुख असं बिलकुल हसरं दिसलं पाहिजे आपल्याला, कारण आपल्या घरी आपण इष्टदेवतेला बोलवत आहे। आपल्याला खुशी, समृद्धी, सुख समृद्धी सर्व काही पाहिजे, त्याच्यामुळेच आपण देवाला आपल्या घरी बोलवत आहे की हे देवा, हे स्वामी राया, तुला माझ्या घरी चलायचं आहे आणि माझ्या घरामधली ही दरिद्रता ही नष्ट करायची आहे, असं आपल्याला मूर्ती घेताना स्वामींना सांगायचं आहे आणि त्यांना आपल्या घरी आणायचं आहे। ज्या दिवशी आपण घरामध्ये आणतो त्या दिवशी होत असेल तर तुम्ही कोणत्या पण धान्यामध्ये मूर्ती ठेवू शकता, फोटो नाही ठेवायचा, फोटोला काही गरज नाही आहे ठेवायची। आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही छान पंचामृतांनी त्यांचा अभिषेक करून त्यांना तुमच्या घराच्या देवघरामध्ये तुम्ही त्यांची स्थापना करू शकता। जर नॉनव्हेज नसेल तरच तुम्ही घेऊन या, आणि जर ऑलरेडी तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर काही हरकत नाही। फक्त ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज चालतं, प्लीज होत असेल तर त्या दिवशी नैवेद्य दाखवू नका। तुम्ही साखर, भात वगैरे जे काही तुम्ही साधारण प्रसाद असेल तुमच्याकडे तो तुम्ही स्वामींना ठेवला तरी चालेल। आता फोटो पण असा आणायचा आहे की हसरा, आणि होत असेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप जास्त सुख समृद्धी विराजमान होत नाही, दरिद्रता असेल, पैशांची खूप जास्त कमतरता आहे, मिस्टरांच्या जॉबमध्ये भरपूर अडथळे येतात, तर अशा स्त्रियांनी काय करायचं, आपल्या घरी राजयोग येण्यासाठी स्वामी कमळावरती बसलेले लक्ष्मी रूपामध्ये असे फोटो मार्केटला इझिली मिळतात। आणि जर नाही मिळाला तर तुम्ही काय करा, गुगलवरती सर्च करा, बघा स्वामी तुम्हाला विष्णूच्या अवतारात पण मिळतील, लक्ष्मी पाय दाबत आहे, असे फोटो भरपूर स्वामींचे आहे। तर असा फोटो तुम्ही तुमच्या घरी आणा आणि त्याला पश्चिम दिशेकडे ठेवा तुम्ही तो फोटो, बघा तुमच्या घरामधली सुख समृद्धी जाते। आणि जेव्हा पण तुम्ही स्वामींचा फोटो आणता हा बसणारा असावा, स्वामी हे बसलेले असावे, कारण आपल्याला आपल्या घरामध्ये स्थायिक लक्ष्मी पाहिजे, तर बसणारे स्वामी आणा तुम्ही तुमच्या घरामध्ये। उभे, माझं असं म्हणणं नाही, उभे आणले तरी चालतात, पण आपल्याला आपल्या घरच्या देवांना असं नाही म्हणायचं आहे की रुको और जाओ, असं नाही म्हणायचं आहे। आपल्याला काय म्हणायचं आहे, या बसा, हे तुमचं घर आहे आणि मी तुमची आहे, हे आपलंच घर समजा स्वामी, आपल्याला असं म्हणायचं आहे स्वामींना, आणि आपल्या घरामध्ये त्यांना विराजमान करायचं आहे। होत असेल तर बसणारा फोटो आणा। आणि तुम्हाला रोज नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे, भरपूर लोकांचा असा प्रश्न असतो मला।
हे बघा, स्वामी असे तुम्हाला असं वाटतात की स्वामींचे नियम खूप कडक आहे. बिलकुल कडक नियम नाही आहे. हे आपण मानवांनी लावून ठेवलेले आहे. बघा, जे तुम्ही रोज चटणी भाकर भाजी जे बनवतात ते तुम्ही स्वामींना दाखवा. फक्त 12 आणि 12:30च्या मध्ये नका दाखवू, कारण त्या टाईमला कोणतीच तुमची पूजा ही पावन होत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवता त्या ताटाच्या खाली एक वेळा तुमच्या ह्या बोटांनी पाणी घ्यायचं आणि पाण्याने छोटासा असा चौरंग म्हणजे चौकोनी असा हे जो आकार असतो तो काढायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ताट ठेवायचं आहे आणि त्या ताटावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तुम्हाला ह्या बोटांनी. आणि तिथे काय करायचं आहे, तुळशीचं पत्तं असतं ना ते ठेवायचं आहे आणि स्वामीला म्हणायचं आहे 3 वेळा, स्वामी हे अन्न तुम्हीच दिलेलं आहे, हे तुम्हालाच अर्पण स्वामी, आणि ह्या नैवेद्याला स्वीकार करा असं तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमा हे 3 वेळा तुम्हाला असं म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते जे ताट आहे 10-15 मिनिटानंतर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे तुम्ही बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मिसळायचं आहे. भाजीत भाजी मिसळायची, चपातीमध्ये टाकायची आणि सर्वांनी मिळून ते खायचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतो, त्याच्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद दडलेला असतो. आणि बघा, जे तुम्ही पाणी ठेवता स्वामींच्या समोर, जेव्हा तुम्ही एक ग्लास भरून ठेवता तो दिवसभर राहतो. मग दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, तुळशीला वगैरे टाकून देतो. असं नका करू. तुम्ही प्या. तुमच्या घरच्या मुलं जर चिडचिड करत असेल तर त्यांना स्वामींचं तीर्थ म्हणून द्या. तुम्ही स्वामींच्या थोडंसं पायाला लावा तो ग्लास आणि ते तीर्थ तुम्ही मुलांना देऊ शकता. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनतं त्या दिवशी प्लीज काहीच देवाला नैवेद्य दाखवू नका. नाही दाखवलं तरी चालेल. त्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या कोणी जर असणं ज्याने नाही खाल्लं त्याच्या हाताने तुम्ही दिवा वगैरे लावून घ्या. घरची स्त्री जर ही नॉनव्हेज खाणारी असेल तर प्लीज तिने स्वामींची मूर्ती न आणावी. फोटो आणला तरी चालेल, कारण कसं आहे, घरची स्त्री जर नॉनव्हेज खात आहे तर त्या पूजा अर्चनाला काही फायदा होत नाही. तुम्ही रोजची नित्यसेवा हे करू शकता, फक्त मूर्ती नका आणू. आणि खूप जणांचे प्रश्न आहे की ऑलरेडी आमच्या घरी मूर्ती आहे तर आम्ही काय करावं. बघा, जे करणारे आहे स्वामींचं त्यांना करू द्या. तुमच्यामुळे होत असेल तर तुम्ही पण करा. स्वामी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्या भक्तीमध्ये लागलेले आहे तर नॉनव्हेज सोडा, बिलकुल नाही. मी पण म्हणते जे खात आहे ते खाऊ द्या. ज्यांना खायचं आहे त्यांना म्हणू नका, तुमच्या मिस्टरांनाही म्हणू नका की तुम्ही नॉनव्हेज सोडा. कोणाचं मन मारून आपली प्रार्थना कधीच पावन नसते होत. त्यांना स्वामी बुद्धी देतील की नॉनव्हेज सोडायचं की नाही सोडायचं. त्यांना खायचं आहे त्या दिवशी होत असेल तर स्वामींना सांगा की स्वामी राया मला क्षमा कर, आज माझ्या घरामध्ये नॉनव्हेज आहे तर तुला मी नाही नैवेद्य देऊ शकत. काहीच होणार नाही, काही तुम्हाला कोप लागणार नाही, काहीच नाही. हे आपल्या मनाचे वहम असतात. आणि जे असे भक्त आहे की नॉनव्हेज खाऊन पण स्वामींची सेवा करतात, फक्त त्या दिवशी नॉनव्हेज खाल्ल्यावर केंद्रामध्ये जाऊ नका. आणि होत असेल तर कोणत्याच देवाचं त्या दिवशी नामस्मरण करू शकता, पण कोणत्याच मंदिरात जाऊ नका, कारण नॉनव्हेज खाऊन तुम्ही तीर्थक्षेत्राला नाही जाऊ शकत. तुम्ही नामस्मरण करू शकता पण कोणती सेवा नका करू. हेच मला ह्या व्हिडिओ माध्यमातून सांगायचं होतं की फोटो तुम्हाला पूर्व दिशेला लावायचा आहे आणि मूर्ती आणल्यावर तुम्हाला अभिषेक करून त्याची स्थापना करायची आहे. अमावस्या सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी मूर्ती आणली किंवा फोटो आणला तरी चालेल. आजची स्वामींविषयीची माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. भेटूया अशा छान छान माहितींसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.